नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदिनी आता जीवाचे आभार मानत असते. तुम्ही जे आहे ते तुमचा फॅन्सला सांगून आनंद निवासचं अकाउंट पूर्ण भरून टाकलं. खरं तर त्या फोनची आम्हाला खूप गरज होती, तुम्ही ते समजून घेतलं. जीवा म्हणतो की अगं थँक्यू काय बोलतेस, माझं ते कर्तव्यच आहे. नंदिनी आता जीवाला म्हणते की मला तुम्हाला आणखीन एक आनंदाची बातमी सांगायची आहे. म्हणजेच आनंद निवासमध्ये आता नंदिनीची एक फ्रेंड असते, चित्रा. तिचं लग्न असतं आणि तिची इच्छा असते की जीवा जिजीने माझ्या लग्नात कन्यादान करायचं. नंदिनी हे सगळं जीवाला सांगते की तुम्हाला माझ्यासोबत लग्नाला यावं लागेल. तर जीवा आता खूप त्याला आनंद होतो. तो म्हणतो की नंदिनी खरंच तू मला सोबत घेऊन जाशील का? तर नंदिनी म्हणते की तुम्ही माझे पती आहात तर आपल्याला कन्यादान करावंच लागेल. नंदिनीने असं नवरा म्हणून स्वीकारल्यामुळे जीवाला खूप आनंद झालेला असतो आणि तो आनंदाच्या भरात आता तिथे फिरू लागतो. म्हणजे जीवा आता बेधुंद झालेला असतो. जीवा आता गुड्डूला सांगत असतो की अरे नंदिनीने मला नवरा म्हणून स्वीकारले. तर म्हणजेच त्यावेळी एक आनंदी क्षण आपल्याला पाहायला मिळेल. तर इकडे काव्याने जादूच केलेली असते. सगळे क्लायंट तिचं बोलणं ऐकत असतात आणि त्यांचा सिक्सर नावाचा प्रोजेक्टमध्ये काही कमी आहे असं क्लायंटने सांगितलेलं असतं. तर पार्थने काव्याला संधी दिलेली असते की ती कमी भरून काढायची. तर काव्य म्हणत असते की तुमच्या प्रोजेक्टमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे. घरामध्ये गेस्ट रूम आहे, मंदिर आहे, पार्टी रूम आहे, वर्क फ्रॉम होम करण्यासाठी रूम आहे, गार्डन आहे, टेरेस आहे, सगळ्या गोष्टी काही ना काही आहे. फक्त एक व्यक्तीसाठी नाहीये, ती म्हणजे घरची सून. घराची सून जेव्हा सासरी येते आणि ती काही खूप स्वप्न घेऊन आलेली असते, पण मात्र तिला हक्काची जागा मिळतच नाही. नवऱ्याच्या कपाटात तिच्या साड्यांसाठी थोडीशी जागा, सासूबाईच्या किचनमध्ये तिला खूप छोटासा हिस्सा, सोबतच ती देवघरामध्ये आपलं देव मांडते. म्हणजेच तुमच्या प्रोजेक्टमध्ये आपण सुनासाठी खूप काही करू शकतो. तर काव्याने एक सुनेचं मत आता मांडलेलं असतं आणि हे सगळं सांगून क्लायंट खूप खुश असतात. सगळेच काव्यासाठी आता टाळ्या वाजवत असतात. तर इकडे पार्थलाही खूप आनंद झालेला असतो आणि तो काव्याचं कौतुक करू लागतो. तर हे सगळं बघून आता रम्याचं तोंड खाली पडलेलं असतं. मालिनी आता देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या जीवाचं व्रत लवकर पूर्ण होऊ दे. खूप दिवस झाले मी त्याला पाहिलं सुद्धा नाहीये. माझं लेकरू कसं असेल तेवढंच तिथे जीवाची एंट्री होते. जीवाने मालिनीला आता सरप्राईज दिलेलं असतं. तेव्हा मालिनीला खूप आनंद होतो. मालिनी आता विचारू लागते की नंदिनी कशी आहे. भरमसाठ चौकशी ती आता करू लागते. जीवा म्हणतो की अगोदर मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून दे, त्यानंतर मी सगळं काही सांगेल. कशा प्रकारे तो नंदिनीचं मन जिंकू लागला आहे हे सगळं आता जीवा मालिनीला सांगू लागतो. तर मालिनी म्हणते की त्याने तुला घरात घेतलं का रे? तेव्हा जीवा सांगतो की मी गुड्डू सोबत राहतो. मालिनी म्हणते की गुड्डू कोण? तेव्हा जीवा म्हणतो की ते ताई, या बालीने मला अडवण्यासाठी गुड्डूला तिथे ठेवलंय, पण मी काय केलं त्याच्यासोबतच मैत्री केली. आता तोच आम्हा दोघांना मिळवण्याचं जे आहे ते काम करतोय. मालिनी म्हणते की तू वॉचमन सोबत राहतो. तेव्हा जीवा म्हणतो अगं वॉचमन माणूस नसतो का? तर गुड्डू माझा खूप चांगला मित्र झाला. तर मित्रांनो आता मालिनीला जीवाची काळजी वाटते, पण जीवा चांगल्या पद्धतीने तिला समजून सांगतो की तो माझा मित्र झालाय.